हाय सगळे कसे आहात तुम्ही? हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. स्टे ट्यून, शेवटपर्यंत बघत राहा. यात तुम्हाला एक मिल्कशेक बघायला मिळेल, जो की मी गुरुवार उपवासाला मी करते. त्यामुळे स्टे ट्यून, शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. बघा, पाढे काढल्यात 61-62 आणि इकडे पण अभ्यास केला आहे, बघू शकताय. 11-12 काढले, 1, 2, 31, 32 काढले आणि इकडे 51-52 काढलेलं, ते पासून 61-62 काढले मी. आणि आज बुधवार आहे त्यामुळे सिव्हिल ड्रेस आहे आणि मी अशी तयार झालेली आहे, बघू शकताय. हाय हाय मनके, हाय. तिकडं बघ. आज बुधवार आहे त्यामुळे सिव्हिल ड्रेस आहे. मामानं आणलेलं, तिच्या नवीन ड्रेस घातलेला आहे आज अन्वीनं. चला तर मग तिची बॅग पण भरलेली आहे, डबा बॉटल भरलेला आहे आणि आता अन्वी शाळेला जायला निघालेली आहे. दप्तर भरणार, पाटी घालणार दप्तरमध्ये आणि जाणार. माझं पण आवरलेलं आहे बऱ्यापैकी. आता मी पण चालले, अन्वीला शाळेत सोडून येते, त्यानंतर भेटू आपण. बाय बाय. आत्ता मी अन्वीला सोडून आले शाळेला. येता येता जरासा बाजार करायचा होता, तो बाजार घेऊन आले. चला दाखवते मी काय काय बाजार घेतलेला आहे ते. सर्वप्रथम 50 रुपये डझन केळी घेतली, नंतर दडपे पोहे घेतले, रस्क घेतलं अन्वीला पाहिजे होतं म्हणून, आणि शाबू चिवडा घेतलेला आहे. एवढं सामान मी येता येता घेतलेलं आहे. उद्या माझा उपवास आहे म्हणून केळी घेतले. केळाचा मिल्कशेकसुद्धा खूप छान लागतो. नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर केन रेसिपी, तर बघत राहा. मस्तपैकी गरमागरम आल्याचा चहा केलेला आहे, तर बघू शकता तुम्ही. बंद करते आता, चहा उकळला आहे चांगला आणि आता चहा सर्व करते या कपात. आणि बघा इथं गरमागरम चहा आणि टोस्ट एन्जॉय करते मस्तपैकी. मी पण इथं टोस्ट घेतलेले आहेत. मी पण आता गरमागरम चहा आणि टोस्ट एन्जॉय करते आणि पण करते. फुंकून पे जास्त घालू नको. सांडल तुझं, तिरकवतंय, सांडतंय, जास्त घालू नको. आणि चहा पिते बघा आमची, टोस्ट खाती तसंच. आज माझा उपवास आहे त्यामुळे मी काल विकत आणलेलं केळ खाणार आहे एक, आणि सकाळी शाबू चिवडा खाल्लेला आहे ऑलरेडी. आता केळ खाते. आज उपवास आहे माझा, गुरुवार आहे म्हणून आईनं इथं गरमागरम खिचडी केलेली आहे, बघू शकताय तुम्ही पण. या माझ्यासोबत खिचडी खायला. मी मस्तपैकी गरमागरम खिचडी खाऊन घेते, नंतर तुम्हाला भेटते. माझा उपवास आहे म्हणून आईनं माझ्यासाठी गरमागरम चहा केलेला आहे बघा, म्हणजे सगळ्यांसाठी चहा केलेला आहे आलं घालून. अन्वीसाठी पण केलेलं आहे. मी आता चहा एन्जॉय करते मस्तपैकी. अन्वी येता आलेली आहे बघा इथं, मस्तपैकी चहा पिता ती. आता मी पण चहा पिऊन घेते, मस्तपैकी एन्जॉय करते चहा, त्यानंतर भेटते तुम्हाला. इथं माझा उपवास आहे म्हणून उपवासासाठी मस्त केळाचं मिल्कशेक करत आहे. त्यासाठी इथं केळं घातलेली आहेत बारीक बारीक तुकडे करून. त्यासोबत इथं खारीक घातलेलं आहे, थोडंसं दूध घातलेलं आहे आणि बदामही घातले आहेत, बघू शकताय तुम्ही. दूध एकदम कमी घातलेलं आहे, कारण जास्त घातलं तर भांड्यातून बाहेर येईल म्हणून. तर चला तर मग आता हे छान मिक्सरमध्ये टोपण लावून मी ग्राइंड करून घेते बारीक असं. मस्त मिल्कशेक तयार करूया उपवासाचा. केळाचा मिल्कशेक म्हणू शकताय किंवा बनाना मिल्कशेक, बघू शकताय. आता मस्तपैकी मिल्कशेक तयार करते मी.
इथं केळाचा मिल्कशेक तयार आहे. जरा असा कलर खारी घातल्यामुळे वेगळा लालसर आलेला आहे. बघू शकता इथं तुम्ही. तुम्हाला कितपत दूध हवं आहे त्यानुसार घट्ट किंवा पातळ करू शकता तुम्ही हा मिल्कशेक. मी आणखीन थोडं दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता इथं. त्यामुळं हा दाट मला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी झाली आहे मिल्कशेकची. तर तुम्हाला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी करून घेऊ शकता तुम्ही मिल्कशेकची. तर मस्तपैकी आता तयार केलेला केळाचा मिल्कशेक एन्जॉय करते मी. त्यात खारीक पण घातलेली आहे गोडवा येण्यासाठी. आणि केळ ॲक्च्युली गोडच असतं, त्यामुळे खारका घातलेले आहेत आणि दूध घातलेले आहे. आधी थोडंसं दूध घातलं होतं मिक्सरमध्ये, नंतर जादा घातलेलं आहे. पेल्यामध्ये मिक्स केलेलं आहे ते दूध आणि व्यवस्थित चमच्यानं सगळ्या मिल्कशेकमध्ये ॲड केलं. दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलं, त्यामुळे असं झालेलं आहे मिल्कशेक. बघू शकताय तुम्ही. एकदम घट्ट आणि खारका घातलेले आहेत, त्यामुळे खारका काय जास्त बारीक होत नाहीत. त्यामुळे असे खारकाचे कण झालेले आहेत, आलेले आहेत बारीक बारीक. आणि असा कलर आलेला आहे मिल्कशेकला. आणि बदाम पण घातलेले आहेत, बघू शकताय. तर अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे मिल्कशेकची. तर हा मिल्कशेक तुम्ही पण उपवासासाठी करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. चला तर मग हा मिल्कशेक एन्जॉय करते मी. तुम्ही पण नक्की करून पहा उपवासा दिवशी, किंवा एरवीसुद्धा करू शकताय. उपवासालाच मिल्कशेक करावा असं नाही आहे. चला तर मग मी एन्जॉय करते मिल्कशेक, तुम्ही पण एन्जॉय करा. आणवीने सगळा कसा पसारा काढलेला आहे बघा. तिचा अभ्यास राहिला आहे एकीकडे आणि सगळा पसारा काढून खेळत बसली आहे. आणि ती भरत पण नाही आहे, बघू शकताय. सगळी पुस्तकं कसं फाडून ठेवलेलं आहे अन्वीनं, बघू शकता. हे मला माहीत नाही बाळ. मला पसारा सगळा भरून ठेवतो, भरून ठेव सगळा पसारा, म्हणजे सापडतंय. किंडर चायची पिशवी. बघू शकताय तुम्ही. सगळं सोफा भरलाय तिच्या पसाऱ्यानं, त्यामुळे तिला काय सापडत नाही आहे. किंडर चायची पिशवी पाहिजे होती तिला, ती सापडत नाही. तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.